खूप जणांना ना स्मूथनिंग किंवा कॅरेटिन ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात, पण त्यांना परमनंट नको असतं. तर त्यांच्यासाठी ना हा एक उत्तम पर्याय आहे. कोणत्या तरी फंक्शनला किंवा वेडिंगला आणि त्याचबरोबर ना ऑफिस यूजसाठी ना हा एकदम उत्तम पर्याय आहे. फक्त 40 ते 45 सेकंदामध्ये गरम होतं. स्ट्रेटनरला टायटॅनियम प्लेट्स कॅरेटिन कोटिंग आहे आणि त्याचबरोबर ना टायटॅनियम प्लेट्स हे अधिक स्मूथ असतात आणि त्याच्यामुळे ना टेम्परेचर जे आहे ते सगळीकडे समान पसरवतं. संपूर्ण केस कोरडे झाल्याच्या नंतरच हेअर स्ट्रेटनर आपल्याला यूज करायचा आहे. जर केस कोरडे नसेल तर ब्लो ड्रायरचा यूज करून केस कोरडे करून घ्या. आणि तुम्ही बघू शकता याचा शेप ना हा इतका व्यवस्थित दिला आहे की जेणेकरून तुमचे केस हे अजिबात स्मूथ करताना अडकणार नाही आहेत. पातळ केसांसाठी 170 सेल्सिअस आणि त्याचबरोबर ना जाड आणि कुरळे केसांसाठी 200 ते 210 सेल्सिअस पर्यंत तुम्ही टेम्परेचर सेट करायच्या वेळेस ना छानपैकी सेक्शन करून घ्या. त्याच्यामुळे ना केस तुम्हाला ना स्मूथ करायला इझी जातील. अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे आणि त्याचबरोबर ना ह्याची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर यूज कसं करायचं, प्राईस काय आहे, ह्या सगळ्या डिटेलिंग ज्या आहेत ना ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे. तुम्ही बघू शकता की माझे जे केस आहेत ना एकदम छान प्रकारे स्ट्रेट झाले आहेत आणि मला तर हा लुक खूप जास्त आवडला. आणि तुम्ही सुद्धा ना आता वाट बघू नका कुठेही बाहेर पार्लरमध्ये जायची आणि स्मूथ वगैरे केस करायची. तर हे मशीन जे आहे ना स्ट्रेटनर तुम्ही लवकरात लवकर मागून घ्या. आणि त्याचबरोबर ना ह्याचा जो यूज आहे ना तो खरंच एकदम छान आहे. झटपट तुमची केस जी आहेत ती स्मूथ होतात आणि कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे. पटकन 10 मिनिटातच केस आपली जे आहे ती स्मूथ होऊन जातात. तर चला मंडळी, मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं आहे आणि तुम्हाला हे कसं वाटतंय तुम्ही नक्की मागवा. आणि जर का तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल याच्याबद्दल तर कमेंट करून मला नक्की सांगा. चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.